राधिकाला घेण्यासाठी कोण येणार? मोठा भाऊ येणार की लहान भाऊ येणार? असं चालू होतं कन्फ्युजनमध्ये. तर नंबर. तर नमस्कार मित्रांनो, हा हॅलो, कशा सर्व? तर मजेत असणार. तर आजचा विशेष व्हिडिओ आहे. आज व्हिडिओमध्ये आई दिसत असणार तुम्हाला किचनमध्ये. तर किचनमध्ये काय करायचं आज विशेष? स्वयंपाक चालू आहे ना. आणि स्वयंपाक कशाबद्दल आहे? कोण येणार आहे? पाहुणे आले आपल्या घरी. अच्छा, तर पाहुणे आलेले येणार आहेत, त्याच्याबद्दल चालू आहे. कारण आत्ता आल्यावर म्हटलं काय आहे विशेष, कशाबद्दल चालू आहे एवढा स्वयंपाक. तर आणि पाहुणे आले म्हणजे पाहुणचारसाठीच चालू आहे सर्व काही. आणि इकडे पापड वगैरे काढलेलं आहे आणि भजे काढणं चालू आहे. तर अशा प्रकारचं आहे. आणि आज विशेष म्हणजे किचनमध्ये आई दिसत आहे आणि इकडं राधिका आहे. आणि राधिकाचे चालू आहे ताट वगैरे लावणं. तर अशा प्रकारचं चालू आहे सर्व. बस पाहिलं, पापड, भजे, पोळी, भाजी आणि काय बासुंदी अशा प्रकारे चालू वगैरे लावलेलं आहे. आणि विशेष कशाबद्दल आहे? तर रक्षाबंधनाला नेण्यासाठी हे असतात ना. पहिले रक्षाबंधन आहे, तर पहिल्या रक्षाबंधनला तिकडे जावं लागते. नंतरचं जर असलं तर भाऊ इकडे येतं राखी बांधायला. पहिला रक्षाबंधन असल्यामुळे त्याला घ्यायला भाऊ येणार आहे तिचा. आणि कोणता भाऊ? मोठा, लहान? मोठ्याचं नाव? लहान खूप येऊन गेला. हां, लहान तुम्ही पाहिलं असेल, 1-2 वेळा आलेला आहे अभि आपल्या व्हिडिओमध्ये. आणि फक्त ओमच राहिलेला आहे, मोठ्यावाला ओम राहिलेला आहे. आणि इकडं चालू आहे सर्व अशा प्रकारचं रेसिपी. मग आता किती दिवस? 2-3 दिवस. हां, कारण 2-3 दिवस जाणार आहे तिच्या. मागच्या पण तुम्ही कमेंटमध्ये खूप वेळा सांगितलं की 2-3 दिवस जाऊ दे, 2-3 दिवस जाऊ दे. तुझ्या हिशोबाने जाणार आहे माहेरी. परत रक्षाबंधन झाल्या लगेच. तर पहिला रक्षाबंधन आहे. पहिल्या रक्षाबंधनाची थोडंसं वेगळीच असते, मजा म्हणतो किंवा मग माहेरी जाण्याचा आनंद म्हणतो, त्याला वेगळंच असते काय असतं. तर अशा प्रकारचा आजचा शूट आहे. आणि आपले व्हिडिओ कंटिन्यू चालूच राहणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला कोण आलं ते पण दाखवणार आहे 2 मिनिटातच. आणि आईचं चालूच आहे इकडे किचनमध्ये. आणि विशेष म्हणजे आई करत आहे सर्व आज किचनमध्ये वर्क. आणि राधिका आणि ये इकडं. आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे ओम. कधी निघाला तो घरून? 10:15 वाजता. हां, आणि जवळपास 11 वाजेपर्यंत तो आलेला इथं. म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तास लागतेच यायला. पाऊण तासामध्ये कवर करावं लागते. तसंही जास्त दूर नाही आहे, कारण 25 किलोमीटरचा तुम्हाला सांगितलेला आधी पण व्हिडिओमध्ये. आणि हा ओम आहे, म्हणजे मोठा भाऊ राधिकापेक्षा. आणि दोघं बहीण भाऊ. आणि एक राहिलेला आहे तिसरा, म्हणजे 3 बहीण भाऊ असे. अभि राहिलेला आहे. तर अभि तुम्ही पाहिलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये याच्या आधी. तर चला मित्रांनो, थोडंसं जेवायला केलेलं आहे, ताट वगैरे लावलेलं आहे इकडं. आणि लगे जेवायला बसायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल ओम आलेला आपल्या व्हिडिओमध्ये. आणि याच्यानंतर शूट तुम्हाला थोड्या वेळात दाखवतोच काय तर आपलं जायच्या वेळेस. तर तोपर्यंत आम्ही जेवण करतो. आपल्या शूटमध्ये कंटिन्यू बघा तुम्ही, तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ चालूच राहणार आहे आपले. तर पाहिलं असं मित्रांनो, सध्याच आपलं जेवण झालेलं आहे, चांगलं झालेलं आहे. आणि आईचं झालेलं जेवण, सर्वात जेवण केले. आणि आता लगेच राधिकाची चालू तयारी. आणि तिला थोड्या वेळात निघायचं आहे. आणि विशेष म्हणजे आता राधिका जाणार आहे, तर सर्व कामं करावे लागणार आहे आईला. किचनचं सर्व. रक्षाबंधन 2-3 दिवस आहे. हां, तर रक्षाबंधनचं तसंही आधीच जात असतात, 1 दिवस आधी, 2 दिवस आधी सांगायचं. तसंही 2-3 दिवस थांबणार आहे ते.
तिथे हिशोबाने जाणार आहे. मग काय जाऊ द्यायला जाते तुला. जाऊ देच. कसं आहे जबरदस्तीने करायचं कारण जाऊ द्यावं लागत असते. हो. हां आणि मी जर गेलो तर मी पण तिकडे ताईच्या घरी जाणार माझ्या बरं. व्हिडिओमध्ये. हो. म्हणजे जर झालं तर तिथला व्हिडिओ तुम्हाला येईलच जर गेलो तर. हो. कारण असं बऱ्याच वेळा वेळेवर नसते ना मॅनेज, त्याच्या हिशोबानं पुढचं बऱ्याच वेळ सांगत नाही आपण. आणि सर्व तयारी झालेली आहे आईची आणि राधिकाची चालू आहे. नाही सर्व आता कामं चालू आहे राहिलेले हो. आणि कंटिन्यू कामं चालू नाही. झालं का राधिका? आणि असं चालू आहे सर्व तयारी. मित्रांनो बघा असं कसं असते, आता सध्या घर खाली होणार आहे लगेच राधिका गेली म्हणजे. कारण तुम्हाला 1-2 दिवस राधिका आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही. आणि पाहिलं असेल ओमला मी याच्या आधी पण पाहिलेलं आहे. जेव्हा आपण तिकडे गेलो होतो विठ्ठल रुक्माईचं आषाढी एकादशी होती त्यावेळेस दहीहंडी चौकी प्रोग्राम होता, त्या दिवशी गेलो होतो आपण. तर पहिली आकडे होती ना त्यावेळेस ओम पाहिलं असेल तुम्ही त्या व्हिडिओमध्ये, तेव्हा पण भेटलेला आहे. आणि इकडं राधिकाची झाली तयारी. अरे वा मस्त दिसतं साडी. तर हे लग्नातली साडी आहे तिची हुबाची ना, त्यावेळेस साडी आहे ती घालून जाणार आहे. आणि तुम्ही इकडेच सांगितलेल्या व्हिडिओमध्ये राधिकाचं साडी कलेक्शन दाखवा. तर तिकडून राधिका आल्याच्या नंतर साडी कलेक्शनचा व्हिडिओ येईलच. म्हणजे टोटल तिच्या जे साड्या आहे लग्नाच्या आणि आधीच्या पण जनरल जे साध्या नसतात ते पण सर्व साड्यावरचा एक व्हिडिओ येणार आहे तुम्हाला स्पेशल. तर त्याला वेळ लागणार आहे थोडासा तिकडून आल्याच्या नंतर. मला किती दिवस थांबायचं आहे पहिलेच सांगितलेलं तिचं 2-3 दिवस त्याच्या हिशोबानं रक्षाबंधन झाल्यानंतर. आणि सर्व तुम्हाला सांगितलं आईला पण सर्व काम करायला लागणार आहे. बॅग भरलेली आहे तिनं माझी. आणि तू पाहिलं सर मोठा भाऊ तिचा घ्यायला आलेला आहे. कारण सर्वात पहिले होतं की बा राधिकाला घेण्यासाठी कोण येणार, मोठा भाऊ येणार की लहान भाऊ येणार, असं चालू होतं कन्फ्युजनमध्ये. पण नंबर मोठ्याच लागला ओमचा आणि मग ओम आलेला आहे. आणि आई इथंच राहणार आहे. आणि जर आला तर ओम किंवा राम येऊ शकेल त्याच्यापैकी दोघांपैकी. तर बाकीचे व्हिडिओ आपले चालूच राहणार आहे. तोपर्यंत सर्वांना इकडेच बाय कर. तो पण काय तर मित्रांनो आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा. फेसबुकची आय डी आहे विजय वराडे ब्लॉग्स. आणि व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये. ओके बाय.